शेवगा तर तुटलाच डायरेक्ट. किती भयंकर काम आहे. आत्ताच कांदे निघाले ते काहींचे तर शेतात पण होते कांदे. आता एवढा जोरात पाऊस झाला आहे. आवाज आहे का आवाज. तर भोत झाकायचं राहिलं ते झाकावं लागत. आपण म्हणतो ना नाण्याच्या दोन बाजू असतात, ते अगदी खरं आहे. कारण जसं गावात राहायचे फायदे आहे ना, तसं खूप साऱ्या गोष्टींना सामोरं पण जावं लागतं. आणि त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस. असं वारं सुटलेलं आहे ना, एकदम जोरात वादळ सुटलेलं आहे. धावपळ करून टाकतं डायरेक्ट आहे. या कैऱ्या काढायच्या त्या वाऱ्याने इतक्या पडून जातील. आता आधीच खूप पडल्या. आत्ता नेमकं घरी कोणी नाही आहे आणि जे वारण पाऊस सुटलेलं आहे, वारं ते इतकं मला उडवून घेऊन जाईल. झालं वारं शांत. 15 मिनटं वारं सुटलं पण पार धावपळ करून जातं. गावामध्ये असं पावसाचं वातावरण झालं का लगेच बाहेर निघायचं राहतं. झाकपूक करावी लागते. आता भोत झाकायचं होतं ते भोत झाकायचं. घरी जे वाळत ठेवलेलं होतं ते वाळत टाकलेलं सगळं उचलायचं. गाईंचं खाद्य आहे जे बाहेर होतं, पाऊस लागू शकतो त्याला, ते उचलून शेडमध्ये ठेवायचं. अशी सगळी झाकपाक लगेच सुरू होऊन जाते. आता इथे मला वाटलं तर सगळं शांत झालं, पण इथे मी चुकलो. घराच्या मग काय काळं झालेलं आहे. फुल पाऊस आहे इकडं. एकदम पावसाचं वातावरण आहे. सुटलं परत वारं. मग अशी ना इकडच्या बाजूने वारं होतं, आता मागच्या बाजूने सुटलेलं आहे परत. आणि आता चांगलं काळं झालेलं आहे मागून. हे काय तर ढगं पण पूर्ण काळे काळे आलेले आता वरती. हां हे काय आता चांगला झाला आहे सुरू. आणि पण वारं मागच्या बाजूने ना, त्याच्यामुळे आता एवढं काय वाटत नाही आहे. पण पाऊस आता मागाशीपेक्षा जास्त सुरू झाला आहे. पाऊस खूप जोरात चालू झाला आता. आणि विजा पण इतक्या कडकडत आहेत. पण एक शॉट आहे ना मला लय भारी वाटला. मी नेमका मोबाईल असा वळवला तिकडे आणि लगेच त्या झाडाच्या वर तर अशी एकदम सरळ वीज खाली आलेली आहे. 1 नंबर शॉट मिळाला आहे मला. दुपारी 3 वाजता लाईट गेलेली आहे. आता 9 वाजले. वारं सुटायचं होतं त्याच्या आधीपासूनच लाईट गेलेली आहे. आणि वारं सुटल्यानंतर आता मेन लाईनची तार का काहीतरी पडलेली वाटतं तुटून. तर मग आता काय माहीत कधी लाईट येईल. हा आवाज ऐकला का वाऱ्याचा. परत जे जोरात वारं सुटलं आहे रात्री 10 वाजता विजांच्या कडकडाटासह. काल रात्री परत इतका पाऊस झाला, इतकं वारं सुटलेलं होतं. लाईट तर अजून पण नाही आलेली आहे. पण आता मागं चाललो आहे बघायला. हे पाहिलं का मग का तुंबली होती पूर्ण. संध्याकाळच्याच पावसाने तुंबली होती. आता तर परत ह्या पेरूच्या फांद्या डायरेक्ट असं वाकलेल्या या पूर्ण खाली आल्या. शेवगा तर तुटलाच डायरेक्ट. लय कठीण आहे. ही पाहिली का मका. ही पांढरी मका होती ती उभी होती पूर्ण झोपली. किती म्हणजे किती भयंकर काम आहे. आत्ताच कांदे निघाले ते काहींचे तर शेतात पण होते कांदे. आता एवढा जोरात पाऊस झाला आहे. कांदे शेतात होते. कित्येक लोकांचे तर द्राक्षाचा खोडा नसेल झालेला अजून. कठीण आहे. आता एवढा पाऊस झाल्यानंतर इतकं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं. ज्यांचे द्राक्ष आहे त्यांना फटका बसेल, कांदे सडतील, सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं असेल.